हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि त्याचीच तयारी इथे चालू आहे। काय करते रानू? कशाला ग? कशाची पूजा? महादेवाची का? तुला पकडायचं श्रावण सोमवार कशामुळं? खरं सांगा होय, कशामुळं? कशासाठी धरायचं सांग ना? चांगला नवरा भेटाव म्हणून का काय? मग खरं 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 सांग हा? आणि मुली धरतात चांगला नवरदेव मिळण्यासाठी, आणि इथे तर आमचे देवरजी चक्क चांगली बायको मिळण्यासाठी बेलाचे पानं तोडत होते। आणि आमचा पिलो पहा हे सगळे काय करतात, एका झाडावर का तुटून पडलेत म्हणून पाहत होता। आणि मग काय सगळेच तोडतात म्हटल्यावर काय मी पण लागले तोडायला। आणि पिलोलाही वाटले आपले पप्पाही चांगले आहेत म्हणून पिलूही मला मदत करत होता। आणि मी इथे फक्त बेलाचेच पानं तोडले होते। आणि ह्या मुलींनी पहा फुले वगैरे सगळं तयारी करून ठेवली होती। आणि उद्याची तयारी झाली, पण आता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करावीच लागणार ना। त्यासाठी मी इथे कुकरला डाळ लावून घेतली होती आणि इथे डाळ पण मस्त शिजली होती। मग मी तिला चमच्याने मस्त असं फेटून घेतलं। आणि एकदा 5 वाजले की आपल्याला सर्वात पहिले ध्यान होतं ते म्हणजे चहाचं। मग इथे 5 वाजून गेले होते म्हणून मी इथे चहा करत होते। तर मी आधी माझ्यासाठी कोरा चहा बनवत होते कारण मी पहिल्यापासूनच दुधाचा चहा घेत नाही। मग मी सर्वात आधी मला चहा ठेवला आणि चहा होईपर्यंत इकडे मी कप वगैरे स्वच्छ धुवून ठेवले। आणि संध्याकाळच्या टायमाला थोडी माझ्या मागे गडबड असती, त्यामुळे मी एकीकडे कोथिंबीर ते निसून ठेवत होते, जेणेकरून चहा घेतल्याबरोबरच डाळीला फोडणी देताना आपल्याला जास्त टाईम लागणार नाही। आणि माझे इथे 2-2 कामे चालू असतानाही पिलूमध्येच उठला। मग काय त्याला घेणं गरजेचंच होतं, मग त्याला अगोदर घेतलं। आणि इकडे चहा पण उकळला होता, मग चहा पण त्याला पाहता पाहता ओतून घेतला। आणि तेवढ्यात अक्का आल्या, मग त्याला अगोदर अक्काकडे दिले आणि मग पप्पासाठी त्यांच्यासाठी परत पातेल्यामध्ये दुधाचा चहा करायसाठी ठेवला। आणि इकडे चहा उकळत होता तोपर्यंत इकडे मी पप्पाला बोलून आणलं। आणि मग पप्पा आले, त्यांनी पाणी घेतलं आणि मग मी मस्त कपामध्ये चहा ओतला। आणि इथे पहा आम्ही अक्का मी पप्पा आम्ही तिघांनी मस्त असा चहा घेतला। आणि पिलो पहा मला दे असं म्हणत अक्काला बोलत होता। आणि चहा घेतल्यानंतर इथं माझं रोजचं रुटीन सुरू झालं। आणि ज्या दिवशी वरण आमच्या घरी असते त्या दिवशी मी मुलांना सेपरेट भाजी करत नाही, त्यातलंच मिठातलं वरण बाजूला काढून ठेवत असते। आणि मग मिठातलं वरण काढून झाल्यावर इथे पहा मी वरणाला मस्त अशी फोडणी दिलेली आहे। आमच्या घरात 2 प्रकारचे नमुने आहेत, एकाला हिरव्या मिरचीचं वरण आवडतं आणि एकाला प्रवीण मसाल्याचं लाल प्रकारचं वरण आवडतं। तर कधी यांचं तर कधी त्यांचं ऐकावं लागतं। तर असा होता आजचा व्हिडिओ, आवडल्यास लाईक करा। बाय।